नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. असू शकतं. पण तेच आहे, तू दुसरी तुझी गोष्ट कोणती तुला सांगायची आहे? सो अनसीन लेडीजचं असं झालं होतं ना, की आम्ही लोकं ना म्हणजे माझी फॅमिली आणि आमचे नेबर्स आम्ही लोकं डिनरला गेलो होतो. ठीक आहे. आणि आमचं असं होतं, की यार रोजच्या रेस्टॉरंट्सला नव्हतं जायचं आम्हाला. आम्हाला थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं. सो आम्ही हायवेच्या धाबाजला आम्ही ट्राय करणार होतो. तर आम्ही तिथे गेलो होतो आणि आम्ही सगळे पोहोचलो होतो. फक्त आम्ही ना एका दादासाठी थांबलेलो. म्हणजे आमची जी नेबर आहे ना, तर तिचा हसबंड. तर तो ॲक्टिवा नेतो. आम्ही जी गाडी काढली ती फुल झाली. तर तो मला बोलला, की "भाई आम्ही लोकं ॲक्टिवाने येऊ" करून. तर तो ॲक्टिवाने येत होता आणि तो ना किती वेळ तरी क्रॉस करताना ना थांबला होता. तर आम्ही त्याला बोलतो, की "हा असा का थांबलाय करून? हा येत का नाहीये?" तर आणि ती ताई मला सांगते, की "अरे हा असा का?" तर मी म्हटलं, "अरे काय माहिती का?" म्हटलं माहीत नाही. तर दादा थोड्या वेळाने आला. किती वेळ तिथेच उभा. आम्ही त्याला खुणवतोय पण, की "अरे ये" करून असं. तर आला. आल्यावरती बोलतो, की आम्ही त्याला विचारलं, की "अरे काय आहे तुला एवढा वेळ तिथे कोणच नाही. तू थांबला कशाला होता? पटकन यायचं ना क्रॉस करून." मग एकदा हायवेला गाड्या चालू झाल्या, की चालू होतात. तर बोलतात, "अरे नाही, की त्या बायका होत्या ना म्हणे तिथे 2." तर आम्ही त्याला बोललो, की "कोण बायका होत्या?" आणि आम्ही समोरनं बघतोय इथे. कोणीच त्याच्याकडे गेलं नव्हतं. कोणीच नाही. तर बोलतो, की "अरे त्या 2 लेडीज होत्या. त्या क्रॉस करत होत्या." तर आम्ही म्हटलं, की "कोण लेडीज होत्या?" तो बोलला, की "अरे त्या मारवाडी लेडीज होत्या ना, ते स्कर्ट आणि ते वरनं घुंगट वगैरे घेऊन आलेल्या 2 लेडीज. माझ्या समोर तर होत्या किती वेळ तरी." तर मी आणि ताई एकमेकींकडे बघतोय, की भाई हा काय बोलतोय? ताई बोलते, "तू बघितला काय?" म्हटलं, "अरे कोण ताई? हायवेच्या मध्ये कोण जाणार आहे? कोणच नव्हतं." आणि आम्ही कॉन्स्टंट त्याच्याकडे बघतोय. तर तो बोलतो, की "अरे होत्या 2 लेडीज. माझ्याकडे बघत पण होत्या. मी त्यांना सांगितलं पण तुम्ही लोकं बाजूनी जा. तर माझ्याकडे फक्त बघत होत्या. त्या हलत पण होत्या तिकडनं म्हणून मला गाडी पण टाकता येत नव्हती." मग आम्हाला वाटलं, की हां, भाई काहीतरी चुकीचं झालंय. मग आम्ही त्याला म्हटलं, "हां, हां, ठीक आहे, ठीक आहे." असेल तर तो आम्हालाच बोलला, "तुम्हाला दिसत नाही काय? एक ती लाल कलरचं घातलेलं आहे, की येलो कलरचं घातलेलं. उंच अशा होत्या, अशा-तशा करून." तर ताई बोलते, "हां, हां, 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 हां." मग ताई बोलते, "मला कोणी दिसलं नाहीये अक्षू. मी कोणालाच नाही बघितलं." म्हटलं, "ताई त्याला मीही फक्त नाही हाला बघितलंय." हा केलं. फक्त हाला हां केला त्याला. कारण तो परत एकटाच येणार होता ॲक्टिवावरनं. त्यामुळे फक्त हाला हां केलं. पण आम्हाला कोणीच नाही. मी त्याला कॉन्स्टंट बघतो. आम्हाला कोणीच नव्हतं दिसलं तेव्हा. सो तो एक सीन होता. आणि दुसरं एक होतं, की खूप आधी म्हणजे मी पण बॉर्न व्हायच्या आधीची गोष्ट आहे, की आमचं जे नेबर्सचं घर आहे ना, तर तिथे ना रात्री अमावास्या पौर्णिमा वगैरे असेल ना, तर तिथे ना दुपारचं किंवा रात्रीचं नळ ओपन करून एखादी बाई, बांगड्या घालून एखादी बाई जर कपडे घासते किंवा साबण लावताना कसं असं बांगड्यांचा करकर करकर आवाज येईल, छनछन छनछन आवाज येतो. तसं पूर्ण कपडे धुताना आवाज यायचा. डोका वगैरे आपटते तसं काहीतरी. हां. आणि म्हणजे तिचं नळ चालू आहे आणि कपडे घासताना तो साबणाचा आवाज येतो ना, असं खस, खस, खस करून, तो आवाज येतोय. बांगड्यांचा आवाज येतोय. आणि हे सगळे ना आवाज यायचे. तर आधी माझ्या आजीला वगैरे वाटायचं, की मे बी म्हणजे त्या काकी ज्या राहतात घरात त्या आल्या असतील करून. तर जरी आल्या असल्या तरी 1 वाजता कोण असं करेल? तर मग आणि कसं झालं, की 2-3 घरं एकत्र आले आणि 2-3 घरांनी आवाज ऐकला. आणि मग नेक्स्ट डे काकींना विचारलं, "पण तुम्ही रात्री 1 वाजता कशाला कपडे घासता गं, कपडे धुता?" तर बोलले, की "नाही," म्हणे, "मी तर गावी गेलेली. घरी तर कोणच नव्हतं." तर मग हे लोकं एकदम शांत झाले, की म्हणजे काय? मग हे लोकांना वाटलं, की चला मे बी भास असू शकतो. कारण आपल्याला थोडासा आपला माइंडसेट पण असतो अमावास्या, पौर्णिमा वगैरे. तर हे लोकांनी म्हटलं, "हां, ठीक आहे," करून. तर मग त्या काकीने विचारलं पण, की "काय झालं?" म्हणून. तर ते बोलले, की "अरे काय नाही, काय नाही," म्हणून. "आम्हाला वाटलं, की काहीतरी आवाज येतो म्हणून आम्ही विचारलं. मे बी नळ तुम्ही चालू ठेवला असाल." तर ती बोलली, की "नाही," म्हणे, "मी नळ पण मेन स्विच बंद करून गेली होती. म्हणजे मेन जो नळ असतो, पाणी वाहून जाईल वगैरे सगळं मी बंद करून गेले." ठीक आहे. मग परत एकदा त्या गेलेल्या गावी. आणि त्यांचं म्हणजे होतं मोस्टली, की त्यांचे जे मिस्टर होते ना, ते फिरतीवर असायचे. मग काकी पण जायच्या अशा गावी वगैरे. तर मग ते लोकं गावी होते आणि घरी कोणी नव्हतं. तर त्यांनी ना तेव्हा आणि त्यांच्याकडे कसं होतं माहिती आहे, ते मच्छरांसाठी ती जाळी जी आपण लावतो ना खिडकीला, तशी खिडकीला जाळी होती आणि खिडक्या ओपन होत्या. तर आणि त्यांनी माझ्या तेव्हा आजीला सांगितलेलं, की आमच्या झाडांना पाणी वगैरे घाला, असं तसं करून. झाडे माहिती प्रत्येक लेडीजचं ते हे असतं. तर मग आजी त्या दिवशी नेमकी विसरलेली घालायला, तर आजी रात्री गेली.
रात्री गेली झाडाला पाणी घालायला, तर बाथरूम मधली लाईट ऑन. तर आजीला परत वाटले लोक आले असते, कारण गावी काय ते काय आपल्याला सांगून नाही जात आपण किती दिवस जातो वगैरे. बाथरूमची लाईट ऑन, परत नळाचा आवाज. तर मग आजीला वाटलं की लेट म्हणजे आले असतील. मग आजीने पाणी घातलं झाडांना, आजी गेली. थोड्या वेळाने त्या बाजूच्या काकी आल्या, आणि असं पण नाही की खूप लेट, 10-10:30ची गोष्ट रात्रीची. त्या बाजूच्या काकी आल्या, त्या म्हणाल्या की आणि त्या एकदम अशा हे येतात की काही झालं ना, एकदम असं की हो तुम्ही ऐकलं काय झालं, तुम्हाला आवाज आला काय, अशा असतात. तर त्या आल्या, म्हणतात हो तुम्ही ऐकलं का, बाजूला परत आवाज येतोय. तर आजी बोलली की हा मी आता त्यांच्या झाडांना पाणी घालून आली, तर मी आल्या असेल मे बी त्या. तर मग त्या काकी बोलल्या त्या आल्या नाहीये, त्यांच्या घराला लॉक आहे बाहेरनं. कोणतरी कपडे धुते आत. हा. तर आजी बोलते काय सांगताय करून. तर त्या बोलल्या हो. तर मग ह्या दोघी बाहेर गेल्या. बाहेरनं बघतात ना, तर त्यांचं बाथरूमचं जी लाईट होती ना ती ऑन होती. ठीक आहे. आणि तो प्रकाश येतो ना बाहेरपर्यंत, थोडासा लाईट येते ना तसं. आणि आमचं कसं आहे की हॉल आहे, मग किचन आहे, आणि त्याच्या आतमध्ये तिकडे मग बाथरूम. तर तो मधला जो एरिया असतो ना, तर तुम्ही बाथरूमची लाईट ऑन केली ना, तर तो बाहेरपर्यंत थोडासा प्रकाश येतो, असं आहे. तर तसा आवाज. आणि मग तर सेम प्रोसिजर की नळ चालू आहे, कपडे धुते, आणि आपण ते एक पर्टिक्युलर ते कपडे असं ते आपटतात, तो एक आवाज. मग तो फेस भरपूर असेल तो, आणि हा तसा आवाज. तर त्या काकी आहेत ना, त्यांनी विचारलं पण की कोण आहे करून. तसं कोण आहे विचारलं, नळबिळ बंद. आणि कुठे झालेलं हे? आमच्या बाजूचं नेबरचं घर. येस. तर तेव्हा हे झालं होतं. मग त्यांनी विचारलं की कोण आहे विचारलं, तसं नळाचा आवाज वगैरे बंद. काहीच नाही मग आवाज वगैरे. आणि मग ह्या लोकांची पण म्हणजे हे लोक पण घाबरले खूप. मग हे लोक गेले घरी, आणि मग नंतर सकाळी येऊन बघितलं तर सगळं नॉर्मल. आणि मग नंतर हे लोक बोलले की ते अमावस्या होती काल म्हणून असं. आणि मग त्याच्यानंतर त्या जेव्हा काकी आल्या ना घरी, तेव्हा त्या लोकांना सांगितलं की बघ असं असं तुमच्या घरात ना आम्हाला आवाज येतात करून, आणि हे आम्ही समोरासमोर बघितलेल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही याच्यावर काहीतरी हे करा. तर मग काकी बोलल्या की मग तेव्हा त्यांनी मग पूजा वगैरे घरात करवली, सगळं करवलं, मग तो आवाज बंद झाला. पण ते कळलंच नाही आजपर्यंत की कोण आहे काय, काहीच नाही. पूजा केल्यानंतर तिथे कोणाच म्हणजे काहीच नाही आवाज आला परत. पण तोपर्यंत हे लोक बाहेर गेले ना, की अमावस्या पौर्णिमा किंवा कधी असं अधेमध्ये हे 2-3दा झालंय. आणि सेम थिंग, नळ चालू होणार, कपडे धुवायचा आवाज, बस. आमच्या बिल्डिंगमध्ये पण असंच काही झालेलं. म्हणजे आमचं तर आम्ही सेकंड फ्लोअरवर राहतो. थर्ड फ्लोअरवर म्हणजे आमचं एक असं असतं ना की फ्लॅट एकावर एक असतं. तर तो एक पॅच आहे ना पूर्ण, तर तीच माहिती नाही का पण त्या सगळ्या घरात असे थोडे विचित्रच गोष्टी होत राहतात. म्हणजे जे आमच्या फ्लोअरवर पण जे घर आहे, त्यात पण लोकांना खूप विचित्र अनुभव आलेत. मी ते खूपदा बोललोही. आणि सेम जो त्याच्या वरचा फ्लॅट आहे ना, तिथेही असंच काय झालं. तिकडे एवढे भयानक अनुभव नव्हते. पण कसं होतं की तिकडे ना एक नवीन राहायला आलेले, आणि माहिती नाही का तिकडे जे तो फ्लॅट आहेत ना ते पूर्ण लाईन, मी तिकडे जास्त लोक फक्त म्हणजे रेंटवर येतात जातात, असं जो ओनर आहे तिथे ते तर येतच नाही. आणि जे येतात त्यांच्यावर पण खूप विचित्र अनुभव झालेले असतात. तर एक असा टाइम होता जिकडे जेव्हा रेंटवर एका माणसाने घर घेतलं होतं ते, आणि तो बॅचलर होता. तर तो कसं कामावर वगैरे जाऊन येऊन जायचा, किंवा बाहेर असेल तर ते रूम बंद असायचं. पण त्यांचं ते जे शेजारचे होते त्यांच्यावर खूप चांगलं होतं. तर कसं आहे की तो जेव्हा नसायचा ना, तर माझी जी मैत्रीण होती त्यांच्या बाजूला राहायची, ती अभ्यास वगैरे करायला जायचे. कारण आपले घर वगैरे कसे लहान असतात किंवा काय, तर ती त्यांच्याकडे जायची अभ्यास वगैरे करायला. तर ती जेव्हा जायची ना, तेव्हा ती घरी एकटी असायची. पण तिला असं वाटायचं ना, की कोण ना कोणतरी आहे. एक प्रेझेन्स फील व्हायचा. मग ते आवाज झालं, किंवा जसं बोलली बाथरूममधून आवाज झालं, किंवा किचनमधून काहीतरी येते. तर ते कंटिन्युअस एक फीलिंग यायचीच तिला. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.